हे ॲम्ब्युलन्स सॅनिटाईज केलेली आहे का? सॅनिटाईज केलेली आहे का माहिती ना मला. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आज एक लसीकरण मोहीम महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात आली होती आणि या मोहिमेमध्ये एक गोंधळ झाला. नेमका तो काय गोंधळ होता ते आपण मनसेचे शहर सचिव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सचिनजी, काय सांगाल? आज त्या विद्यार्थिनींसाठी एक मोहीम राबवली होती लसीकरणचा. नगरपालिकेने एक निर्णय घेतला होता की विद्यार्थिनींना ते लसीकरण देण्यात येईल, मात्र त्याच्यामध्ये गोंधळ झाला. नेमका काय गोंधळ होता? आजचा विषय असा होता की मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकेच्या ज्या 36 शाळा आहेत आपल्या पुन्हा मीरा भाईंदर शहरामध्ये, त्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलींना HPV लस म्हणजे जी गर्भाशयाचा कॅन्सर होतो ती लस देण्याचा काहीतरी एक प्रकार होता. तो म्हणजे लस देण्यामुळे त्यांना फायदा होईल. अतिशय चांगला उपक्रम होता. मीरा भाईंदर महानगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे तो हँडल करत होती, चांगला उपक्रम राबवत होती. विषय एवढा होता की त्यासाठी शिक्षण विभागाने जबाबदारी घेतली होती की या शाळेतल्या ज्या मुली होत्या, म्हणजे ज्या 90 मुली होत्या शाळा क्रमांक 19 मधल्या कामाशाच्या पाड्यावरच्या, त्या 90 मुलींना शाळेतून या मार्केटच्या इथे मार्केटला जी शाळा आहे शाळा क्रमांक 5, त्या शाळा क्रमांक 5च्या बाजूला जे आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाचा जो कॅम्प लावला होता तिथे त्या 90 मुलींना आणणं, त्यांना लस देणं आणि तिथून त्यांना वापस शाळेवर सोडणं ही शिक्षण विभागाची जबाबदारी होती. त्यांनी ती जबाबदारी पूर्ण करणार असे त्यांनी आरोग्य विभागाला सांगितलेलं होतं. पण त्यांनी काल रात्री हात वर केले आणि सांगितलं आमच्याकडे कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नाहीये. तेव्हा जे आरोग्य विभागाचे जे डीन पडवळ साहेब आहेत त्यांनी काय केलंय की बाबा अशा उपक्रम तर राबवायचा आहे आणि शाळेतल्या मुलींना पण सांगितलेलं आहे. मग त्यांनी अशा टायमिंगला इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स, ज्या महानगरपालिकेचे ॲम्ब्युलन्स आहेत, हॉस्पिटलचे जे ॲम्ब्युलन्स आहेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या मुलींना अक्षरशः कोंबून आणलेलं होतं. कोंबून मी यासाठी बोलतो कारण माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत. आणि तो सायरन वाजवत आणलं होतं. आता त्या ॲम्ब्युलन्समध्ये एकतर मृतदेह घेतले पहिले कधी घेऊन गेलेले असतील किंवा कधी ऍक्सिडेंटल पेशंट घेऊन गेले असतील, कोणाला रोगराई झाली असेल ते पेशंट घेऊन गेले असतील. त्या तसल्या ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं वॅक्सिनेशन न करता त्या शाळेतल्या मुलींना लस देण्याकरता घेऊन येत आहे, हे खूप चुकीचा प्रकार होता. आमचं ऑब्जेक्शन त्या ॲम्ब्युलन्सवर होतं. तो जो त्यांनी उपक्रम राबवला तो अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम होता. आम्ही त्याची डिटेल सुद्धा घेतली होती. असे उपक्रम मीरा भाईंदरमध्ये राबवलेच पाहिजे जेणेकरून आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ज्या मुली शिकतायत त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ नये. पण याचा अर्थ असा नाही ना का एक लस देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या आघातात त्यांच्यावरती टाकताय. आम्ही ज्या वेळेला त्या जागेवर पोहोचलो, आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्या ड्रायव्हरला जेव्हा विचारलं तेव्हा तो ड्रायव्हर बोलला बाबा या गाडीचं वॅक्सिनेशन झालेलं नाहीये. त्याच्यानंतर आम्हाला कळतं की त्या गाडीची फिटनेस संपलेली म्हणजे त्या गाडीची पासिंग सुद्धा झालेली नाही. अशा प्रत्येक म्हणजे कित्येक गोष्टी आहेत. पण मला एवढं सांगायचं की जर त्या शाळेतल्या मुली तुमच्यावरती विश्वास सोडून, त्या शाळेतल्या मुलींचे पालक तुमच्यावरती, शिक्षकांवरती, आरोग्य विभागावरती विश्वास ठेवून किंवा आमच्या मुली सेफ ठिकाणी चालल्या आहेत, सेफ वाहनातून चालल्यात हा विश्वास ठेवून जर तुमच्याकडे येत असतील लसीकरणासाठी आणि तुम्ही हा भोंगळ कारभार काय लावलाय? म्हणजे या ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही मुली आणताय, त्या ॲम्ब्युलन्समध्ये वाजवत मध्ये बाकीच्यांना वाटतं की पेशंट चाललेत म्हणून, आणि नंतर जेव्हा इथे गेट खोलला जातो त्या याच्यामध्ये कळतं की शाळेतल्या मुली आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या शाळेतल्या मुली असतील, विद्यार्थी असतील, ते समजा गरीब आहेत किंवा काय, असं तुम्ही त्यांना गृहीत धरताय का की यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जा, ॲम्ब्युलन्स नाही भेटली तर त्या हातगाडीवर घेऊन जाऊ, हातगाडी नाही घेतली तर आम्ही त्यांना चालत घेऊन जाऊ. म्हणजे तुमच्या मनाला जे वाटेल उपक्रम राबवायचा आहे याचा अर्थ तुम्ही कसा पण राबवणार का? जर तुम्हाला एवढंच वाटत होतं की बाबा आपल्याला वाहनं नाही भेटत तर तो उपक्रम तुम्ही शाळेवरती राबवायला पाहिजे होता. त्यांच्या शाळेवरती जाऊन त्यांनी लसीकरण करायला पाहिजे होतं. पण यांना कोणत्याही प्रकारचं ते लसीकरण यांनी आपल्या पद्धतीने मनमर्जीप्रमाणे यांनी इकडे ठेवल्याच्या नंतर त्यांच्याकडे वाहनाची व्यवस्था नव्हती. त्यांनी ॲम्ब्युलन्स केले आणि त्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना घेऊन आणलेलं आहे आणि वापस जाऊन सोडलेलं आहे. पण जेव्हा आम्ही त्याला विरोध केला तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी ॲम्ब्युलन्स बंद केला आणि नंतर मला असं कळलं, मी काय बघितलं नाही पण मला असं कळलं की नंतर त्यांना ऑटो रिक्षाने त्यांची जे काय त्यांची वाहनाची व्यवस्था होती ती ऑटो रिक्षामध्ये केली होती. मग याच गोष्टी तुम्ही पहिले करू शकत नव्हते का? बाबा एका ऑटो रिक्षामध्ये 3-3 मुली घेऊन जायच्या, वापस त्यांना त्यांच्या जागेवर सोडा. दुपारची वेळ होती, भुकेलेले विद्यार्थी होते, ते त्यांनी डबा खाल्ला असेल, आणला नसेल, जेवणाची वेळ होती, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचे हाल करत होतात, तिथे 1-1 तास बसवून ठेवत होतात. मग या गोष्टी कितपत योग्य आहेत? या रुग्णवाहिकेमध्ये नेमकी किती मुलांना आणलं, किती विद्यार्थ्यांना त्या शाळेतून आणलं गेलं आणि या आणण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहनमध्ये इलेक्ट्रिक बस या त्या डेपोमध्ये सडत आहेत, तर या बसेसचा वापर केला जाऊ शकला असता या सर्व उपक्रमासाठी. आम्ही जेव्हा डॉक्टरांशी आणि ज्या नर्स लसीकरणासाठी बसलेल्या होत्या त्यांना जेव्हा आम्ही याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची जेव्हा मिटिंग झाली होती शिक्षण विभागाची आणि आरोग्य विभागाची जॉईंट मिटिंग झाली होती तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आरोग्य विभागाला की आम्ही तुम्हाला बसा पुरवू, एकतर बसा पुरवू किंवा आम्ही जागेवरती शाळेमध्ये लसीकरण करू, असं त्यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळालं. पण ऐन टायमिंगला त्यांनी हात वर केल्याच्या नंतर या लोकांना ॲम्ब्युलन्स करावा लागला. तर शिक्षण विभागाचे जे पण अधिकारी असतील, मला असं वाटतं की जर समजा तुमचे जे तुम्हाला सुद्धा अपत्य असतील ना, पण तुमचे अपत्य असेल लसीकरणासाठी तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये पाठवाल का? म्हणजे महानगरपालिकेचे विद्यार्थी त्यांना कोण विचारणार नाही, म्हणजे त्याच्या तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये काय घेऊन जावाल, त्यांना काय तुम्ही हातगाडीवर घेऊन जाणार का जर ॲम्ब्युलन्स भेटली तर?
याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? यावेळेला जेव्हा आम्ही तिथे प्रकरणाच्या मनसेतर्फे आम्ही जेव्हा राडा केला होता तेव्हा पडवळ साहेबांचा मला फोन आला होता आणि पडवळ साहेबांनी एकदम स्वतःची चूक मान्य केली होती. त्यांनी बोले हा आमची चूक झाली, अँब्युलन्स नव्हती वापरायला पाहिजे होती, पण आमच्याकडून चूक झाली कारण आमच्याकडे एमर्जन्सीमध्ये गाड्या नव्हत्या. आमचा उपक्रम ठरलेला होता, 90 मुली तिथे वाट बघत होत्या, त्यासाठी आम्हाला अँब्युलन्स यूज करावी लागली. उपक्रम मी आता पण सांगतो, आम्ही काय फक्त विरोधच करण्यासाठी या गोष्टी करत नाही. उपक्रम अतिशय चांगला होता, उपक्रमाबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, पण आरोग्य विभागाने याची पहिलेच काळजी घ्यायला पाहिजे होती की आपल्याला आपल्या मुलींना आणण्यासाठी गाड्या कोणत्या आहेत आणि शिक्षण विभागाने ज्यांनी हात वर केले त्यांच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे. संबंधित बाब तुम्ही शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणल्यानंतर त्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी आपली चूक मान्य केली का? शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त चालढकलीची उत्तर दिलेत. ते सांगतात की ते उपायुक्तांना माहिती आहे, ते उपायुक्त आहेत त्यांना त्या डिटेल माहिती आहेत. उपायुक्त सांगतात की ते शिक्षण अधिकारी कोण दुसरे आहेत टेम्पररी बेसिसवरती, त्यांना माहिती आहेत. म्हणजे फक्त चालढकलीची उत्तरं दिली त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं की हा अँब्युलन्स नाही वापरायला पाहिजे होती, अँब्युलन्सची चुकीची गोष्ट आहे, पण त्यांनी हे नाही सांगितलं की आम्ही का हात वर केले. हे त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. चालढकल केलेली आहे. मनसेतर्फे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे अध्यक्ष शहराध्यक्ष आहेत रॉबर्ट डिसूजा साहेब, यांना पण आम्ही हा विषय कळवलेला आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने आता उद्या पत्रव्यवहार करतील. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहू आणि जो काय पत्रव्यवहार असेल तो शिक्षण अधिकारी, शिक्षण विभागाचे जे कोण अधिकारी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण जर आज तुम्ही ही गोष्ट करताय, आज आमच्या ही गोष्ट निदर्शनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्या पण लसीकरणाचा प्रोग्राम आहे, पण उद्या ते अँब्युलन्स वापरणार नाहीत. म्हणजे आज आम्ही रस्त्यावरती उभे राहिलो म्हणून अँब्युलन्स कॅन्सल केली ना तुम्ही. जर आम्ही आज लक्षात नसतं दिलं तर उद्या पण तुम्ही त्या अँब्युलन्स आणलं असतं. आणि जर समजा आम्ही असं बोलत नाही कोणाला तो रोग व्हावा म्हणून, पण जर इनकेस तो रोग कोणाला त्या 90 पैकी एकाला जरी झाला तर त्याचं आयुष्य खराब करण्याची जबाबदारी कोणाची? ती तुमचीच ना. मग एक लस देण्यासाठी तुम्ही एखादं आयुष्य खराब करत असाल तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टी खपवून घेणार नाही आणि ह्याच्यातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे त्याचा पत्रव्यवहार नक्की केला जाईल आणि शिक्षण विभागाचे जे पण संबंधित जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नक्कीच हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. विद्यार्थिनींना लस देणं हे एक चांगलं काम आहे. महानगरपालिका शिक्षण विभाग हे चांगलं काम करत होती. मात्र या सर्व लसीकरणासाठी ज्या मुलींना शाळेतून लसीकरणाच्या ठिकाणी नेण्यात आलं, त्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना अक्षरशः कोंबून आणण्यात आलं. मीरा भाईंदर महानगरपालिकेची शाळा आहे म्हणून या सर्व ठिकाणी असे प्रकार घडले. जर याच ठिकाणी जर ही एक खाजगी शाळा असती तर त्या ठिकाणी दुसरंच काही चित्र असतात. या सर्व संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा सर्व प्रकार का घडत आहे. रॉबर्टजी, काय सांगाल? मीरा भाईंदर महानगरपालिकेला गेल्या 8 महिन्यापासून शिक्षण अधिकारी नाही आहेत, त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडतोय का? नक्कीच मीरा भाईंदर महापालिकेच्या आधीत अनेक महापालिकेच्या शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. तर याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, यांचा लेखाजोखा पाहण्यासाठी हो नक्की शिक्षण अधिकारीची गरज आहे. आणि जो काही आज जो प्रकार झाला, जो घडला, तो खरंच निंदनीय आहे. मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन, जो काही महापालिकेने हा उपक्रम राबवला, मी त्या सर्व अधिकाऱ्यांचं, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील किंवा शिक्षण उपायुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील, मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करेन. कारण कसं आहे की हा उपक्रम कुठल्या महापालिकेने राबवला नाही, मीरा भाईंदर महानगरपालिकेने राबवला. याचं कारण हे आहे की गोरगरीब ज्या मुली आहेत, ज्यांचे पालक सक्षम नाही आहेत, अशा मुलांना ही लस मिळावी आणि HPVची लस भविष्यात त्या मुलींना PCODचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ही लस ते लोक देत होते. आणि त्याचं लसीकरण केंद्र ह्या काश्मीराच्या शाळा क्रमांक 19 मध्ये हा उपक्रम राबवत होते. हो, त्यांच्याकडून चूक झाली, त्या लोकांनी मान्य देखील केली. परंतु मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण ज्या गोष्टीची जबाबदारी घेतो तर ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी देखील तुमची तितकीच आहे. कारण ते लहान लहान मुली आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतला, त्यांना लस देणार, त्यांना ने-आण करणार. त्यांच्याकडे त्यांची जर आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली असती तर ते स्वतः ट्रॅव्हल केले असते, स्वतः आपला वाहतूक निवडला असता. परंतु तुम्ही ज्यावेळेस बैठकीत तुमचं ठरतं आणि तुम्ही सांगता की मुलींना आपण ने-आण आम्हीच करणार, आम्हीच लस देणार आणि आम्हीच तिथून घेऊन त्यांना त्या शाळेमध्ये सोडणार, मग तुम्ही असं कसं त्यांना वाऱ्यावर टाकू शकता? आज त्या ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही घेऊन जाता, त्या ॲम्ब्युलन्समधून शव देखील घेऊन जातात. त्या ॲम्ब्युलन्समध्ये एमर्जन्सी पेशंट, ॲक्सिडेंट पेशंट असे अनेक पेशंट त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातात. उद्या समजा त्या व्हायरल इन्फेक्शन त्या मुलींना झालं म्हणजे एक आजारमुक्त करण्यासाठी आपण दुसऱ्या आजारामध्ये पाडणार आहोत का? असा सवाल मला तुमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना करायचा आहे. हो, नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगल्या गोष्टीचं नेहमी कौतुक करतेच व अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करते. परंतु ज्या ठिकाणी अशा प्रकारचं गैरवर्तणूक किंवा बेजबाबदारीपणा जर शिक्षण विभागाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून होत असेल तर याचा देखील कडाडून विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार. जर उद्या देखील हा लसीकरणाचा तुमचा कार्यक्रम आहे, जर याच्यामध्ये जर आम्हाला चूक आढळून आली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गप्प बसणार नाहीये, तुमच्या माध्यमातून मी सांगतो.
गेल्या अनेक दिवसापासून मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक घटना घडतात। घटना घडल्यानंतरच अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाग येते। तर या प्रकरणातही असं दिसतंय का की आजची चूक झाली, परत मग तेच म्हणतात की उद्यापासून आम्ही हे करणार नाही, म्हणजे चूक करायची आणि त्यानंतर मग सांगायचं की उद्यापासून हे होणार नाही? ते असंच झालेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे वारंवार अशा घटना होतच आहेत। आता ह्या काश्मीरामध्येच एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, परत भाईंदरला एका मुलाचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणजे असे प्रकार घडत आहेत। म्हणजे तुम्ही झाल्यानंतर उपाययोजना करणार का, असा सवाल देखील मला त्या अधिकाऱ्यांना आहे। मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भविष्यात कोणतंही कधीही उग्र आंदोलन करण्याची वेळ आणून देऊ नका। वेळीच आपण त्या उपाययोजना करा जेणेकरून कुणाला त्याचा त्रास होणार नाही आणि जेणेकरून तुम्हाला कोण बोलतील, तुमच्यावरती बोट उचलतील असे तुम्ही वागू नका। ते वागण्याआधी तुम्ही विचार करा की आपण जे ठरवतो ते आपण त्याची जबाबदारी घेऊन ते पूर्णपणे अतिशय व्यवस्थित पार पाडू, याची तुम्ही दक्षता घ्यावी। एखादी जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दिली तर ती लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, त्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबून हे महानगरपालिकेचे अधिकारी पूर्ण करतात। आज ज्या प्रकारे या सर्व मुलींना रुग्णवाहिकेतून कोंबून एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जी वाहतूक करण्यात आली, त्याच्यामधून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे। या सर्वांवर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त काय कारवाई करणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे।